हॅलो. सो आज आहे मंडे. जस्ट ऑफिसमधून आलेली आहे आणि कामाला सुरुवात केलेली आहे. मंडेला कामाला जायचं एक वेगळंच प्रेशर असतं, पण आज माझ्या आयुष्यात प्रेशर नव्हतं, कारण की माझी जी मैत्रीण बऱ्याच 6 महिन्यापासून मॅटर्निटी लिव्हला होती, तिने आज जॉईन केलेलं. त्याच्यामुळे मला थोडा उत्साह होता आज ऑफिसला जायचा, कारण की तिला भेटायचं होतं. तो तिने जॉईन केलेला आहे आणि छान आम्ही खूप साऱ्या गप्पा गोष्टी केलेल्या आहेत. खूप दिवसाचं जे पेंडिंग होतं ते बोलून घेतलेलं आहे. आणि आम्ही असं नाही आहे की आम्ही इतके दिवस कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, पण समोर भेटल्यावरती तो वेगळाच उत्साह असतो, तो तुम्हाला माहीतच असेल. तर बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटून छान गप्पा मारलेल्या आहेत. सो काल रविवार होता आणि आम्ही खूप सारी साफसफाई केलेली आहे. आणि हो, ह्या ब्लॉगची सुरुवात मी आता इथूनच करते, कारण की मी कालच्या ब्लॉगमध्ये ओपनिंग नव्हती केलेली, म्हणजे इंट्रो नव्हता दिलेला, कारण की मी खूप वेळ बेकार अवतारात होती. त्याच्यामुळे जे ह्या दोघांचं चाललेलं आहे ते शूट करत होती. सो पुढे मी ते टाकते. आणि थँक्यू, म्हणजे ब्लॉग बघताय तुम्ही लोक, आणि म्हणजे थोडे व्ह्यूज वाढत चाललेले आहेत. सो थँक्यू सो मच. आणि असेच ब्लॉग बघत राहा आणि मला मोटिवेशन द्या. तर माझं यूट्यूब चॅनल कसं चालू झालं याबद्दलच मला बोलायचं होतं. बरेच दिवसांपासून मला यूट्यूब चॅनल बनवायचं होतं, कारण माझा एक फ्रेंड मला बोलायचं की तू ब्लॉगर हो, तू बोलू शकतेस. पण मी तेव्हा मला ब्लॉगिंग काय असतं एवढं पण माहीत नव्हतं किंवा मी यूट्यूबला जाऊन बघण्याचा पण प्रयत्न केला नव्हता. पण थोड्या दिवसांनी मी यूट्यूब बघायला लागले आणि ब्लॉगिंग मला आवडायला लागले. तर मग बरेच दिवसापासून डोक्यात होतं की आपण बनवूया ब्लॉग्स, मी हे करू शकते, कारण की मी प्लेन ग्रॅज्युएशन केलेलं आहे कॉमर्समधून आणि त्याप्रमाणे मी जॉबला आहे. तर मला असं स्वतःसाठी काहीतरी वेगळा एक छंद जोपासायचा होता. जसं की मी लग्नाच्या आधी जायची स्विमिंगला, तर तो माझ्यासाठी एक वेगळा पर्सनल स्पेस होता, की म्हणजे कमवतोय ते वेगळं आहे, पण मी स्वतःसाठी हे करते. तसं मला आता हे ब्लॉगिंग झालेलं, की मला ब्लॉगिंग करायचे आहे आणि हा माझ्यासाठी पर्सनल हॉबी असेल असं. पण येत नव्हतं, काही माहीत नव्हतं, शून्य नॉलेज होतं ब्लॉगिंगबद्दल. मग त्याच्यानंतरला मी एक फ्रेंड आहे, तिची बहीण ब्लॉगिंग करायची आणि ते मला माहीत होतं. तर मग मी तिला म्हटलं की मला थोडीशी तुझ्या बहिणीजवळ कोऑर्डिनेट करून देशील का, मला थोडेसे यूट्यूबबद्दल तिला विचारायचे. तर तिने तिच्या बहिणीचा नंबर दिला मला आणि तिचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे गपशप विथ सुप्रिया. तर 2 मिनिट्स.
तर मग मी तिला कॉल केला. तिने मला सांगितलं असं असं तू व्हिडिओ एडिट करू शकतेस किंवा व्हॉईस ओव्हर कसं करायचं, काय करायचं, हे सगळं तिने मला सांगितलं. आणि ती खूप बिझी असायची. तिच्या मुली आहेत, तिचं होम बेकर आहे ती, आणि तिचं यूट्यूब चॅनल पण होतं. आणि व्हिडिओ बनवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे आहे सोपं, पण त्याला वेळ द्यावा लागतो. प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला ती शूट करायची असते, प्रत्येक गोष्टी रिक्रिएट कराव्या लागतात. सो असं आहे यूट्यूबचं. तर ती त्याच्यातून वेळ काढून तिने मला दिला, आणि मी आत्ता पण थँक्स बोलते, कारण की तिच्यामुळे मी ॲटलिस्ट माझं चॅनल ओपन करू शकले. तर अशा प्रकारे मी यूट्यूब चॅनल ओपन केलं. तर मी तेच म्हणेन की कोणाला ओपन करायचं असेल तर त्यांनी करा. आपल्यामध्ये बोलण्याचा कॉन्फिडन्स कमी असतो. मला पण कॉन्फिडन्स नाही आहे अजूनही. मी बऱ्याच ठिकाणी बोलताना अटकते किंवा शूटिंग करताना विचार करते की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील वगैरे. हे अजून पण माझ्यात पण आहे, पण मी प्रयत्न करते, मी सुरुवात केली आहे. तसंच मी तुम्हाला म्हणेन की करा. जर का मी आत्तापर्यंत सिरियसली केलं असतं यूट्यूब, तर माझा चॅनल नक्की ग्रो झाला असता. यूट्यूबला वेळ दिल्यावरती नक्की यूट्यूब पुढे घेऊन जातो. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आपण कुठलाही बिझनेस करायला गेलो तरीसुद्धा 3-4 वर्ष आपल्याला त्याच्यात इन्व्हेस्ट करावीच लागतात, आणि मग तो आपल्याला प्रॉफिट द्यायला चालू होतो. तसंच यूट्यूब आहे, आणि खूप मस्त यूट्यूब आहे, इन्स्टा आहे, फेसबुक आहे, खूप गोष्टी आहेत. सगळ्याचं रिसर्च करून तुम्ही सगळीकडे व्हिडिओ अपलोड करू शकता. आणि अजून बोलायचं झालं तर आपण जे बोलत असतो ना की म्हणजे मराठी माणसं आपण मागे पडत चाललो वगैरे, हे सगळं चालू आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणूस स्टॉलच लावू शकतो असं नाही, किंवा प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात नाही जाऊ शकत. तर ज्या क्षेत्रात आपण आहे त्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करून आपण आपल्या जातीचं, आपण आपल्या समाजाचं नाव पुढे घेऊन जाऊ शकतो. आपल्या मराठीचं कर्तृत्व पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि कित्येक जण असे आहेत की उर्मिला निंबाळकर, परत खूप लोक असे आहेत जे आपल्या मराठीपणाला छान पुढे घेऊन जात आहेत. तसंच आपण काहीतरी करूया. आणि हे जे चाललं आहे ना की आपण मागे पडतोय त्याला आपणच आहोत कारणीभूत, आणि आपणच ते कुठेतरी मागे काढूया. आणि अशी प्रत्येक गोष्टीमध्ये अशी फाईट मारून आपण आपलं पुढे जाऊया. हे बोलत बसण्यापेक्षा की आपण मागे पडतोय. अजून ठीक आहे, हा व्हिडिओ इतकाच करूया, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग बघताना लोक बोर होतात. सो माझ्या ह्या गप्पा आवडल्या असतील ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि कोणाला व्हिडिओ बनवायला स्टार्ट करायचे असतील तर त्यांनी, ज्यांच्याकडे माझा कॉन्टॅक्ट आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकतात. मला जेवढं येतं, मला खूप काही येत नाही, पण जेवढं येतं तेवढं मी तुम्हाला सांगू शकते. आणि आपण आपले मस्त चॅनल ओपन करून आपण आपले गप्पा, आपलं फॅमिली रुटीन, आपले मेमरीज, आपल्या पिकनिक, आपले इव्हेंट्स सगळे आपण मस्त यूट्यूबवर सेव्ह करून ठेवू शकतो. आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण मस्त यूट्यूब लावून बघू शकतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय त्याबद्दल खूप धन्यवाद. व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला माझ्या पहिल्याच्या व्हिडिओच्या लिंक देईन, तर ते पण व्हिडिओ जाऊन बघा. सो थँक्यू सो मच.